तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट इथे पाहायला मिळणार आहे। हो प्रेक्षकांनो, आता ईश्वरीला अर्णववर असलेले प्रेम समजण्यासाठी अर्णवने लावण्यासोबत लग्नाचा घाट घालून खूप मोठी शक्कल इथे त्याने लढवलेली असते। आणि सोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता लावण्य आणि वल्लरीचा प्लॅनचे 12 वाजवतच अर्णव वाजत गाजतच आणणार असतो ईश्वरीला बायको म्हणून घरातच। हो अगदीच हे सगळं काही आपल्याला ह्या ट्विस्ट मध्ये इथे पाहायचं आहे, जाणून घ्यायचं आहे। त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। चला मग वेळ वाया न घालवता आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर प्रेक्षकांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता अर्णव जो आहे तो इथे इशूच्या प्रेमात पडलेला असतो। ईश्वरीच्या अर्णवला प्रेमात पडल्याच्या नंतर खरं तर तो तिला प्रपोज सुद्धा करणार असतो, पण त्याला भीती वाटत असते। आणि ती भीती म्हणजे काय, तर जर ही माझ्या आयुष्यातून निघून गेली तर, किंवा जर हिला माझ्याबद्दल काहीच फिलिंग्स वाटत नसल्या तर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की आता ईश्वरी माझ्यासोबत मैत्रीचं नातं जे आहे ते निभावत आहे, पण ईश्वरीने हे सगळं काही पाहिल्याच्या नंतर जर मैत्रीचं नातं सुद्धा तोडलं तर, पण मला ईश्वरीची मैत्री गमवायची नाहीये असाच विचार आता इथे अर्णवने केलेला असतो। आणि असाच विचार इथे अर्णवने केल्याच्या नंतर आता मात्र इथे तो फक्त आणि फक्त त्याच गोष्टीचा विचार इथे करत असतो। नाही, काही जरी झालं तरी सुद्धा आपल्याला इथे आता जी इशू आहे तिला गमवायचं नाहीये असाच विचार आता अर्णव इथे करत असतो। आणि त्यामुळेच आता काही जरी झालं तरी सुद्धा मी इशूला माझ्या मनातल्या गोष्टी सांगणार नाहीये असा विचार त्याने केलेला असतो। पण त्याही आधी सर्वात मोठा निर्णय त्याला का घ्यावा लागणार असतो किंवा त्याने का घेतलेला असतो प्रेक्षकांनो, तर आता इथे इशूचं जे क्लाउड किचन आहे ते क्लाउड किचनचं ओपनिंग झालेलं असतं। इशूच्या क्लाउड किचनचं ओपनिंग झाल्याच्या नंतर आता तिचा बिझनेस ग्रो होण्यासाठी जे काही डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून तिला काही मदत करता येईल का, त्यासोबत आणखी काही गोष्टी इथे करता येतील का असाच विचार इथे जो अर्णव आहे त्याने केलेला असतो। आणि हा सगळा काही विचार इथे आता त्याने केल्याच्या नंतर मात्र इथे जो काही अर्णव आहे, अर्णव आता तिला म्हणजेच जी काही इशू आहे, इशूला तो बदलापूरला घेऊन गेलेला असतो। इशूला जेव्हाच तो आता बदलापूरला घेऊन जातो त्याच्या मित्राकडे, त्या कारण त्याचा जो मित्र आहे तो मात्र इथे खूप मोठा डिजिटल मार्केटिंग करतो आणि डिजिटल मार्केटिंग केल्याच्या नंतर त्याची नक्कीच काहीतरी आपल्याला मदत होऊ शकते असाच विचार तो करत असतो। आणि त्यामुळेच इथे आता तो तिला बदलापूरला घेऊन गेलेला असतो। बदलापूरला जात असताना आता त्यांची गाडी खराब होते आणि बदलापूरला जात असताना गाडी खराब झाल्यामुळे त्यांना एका ठिकाणी थांबावं लागतं। आणि त्यांना एका ठिकाणी थांबल्याच्या नंतर आता मात्र जी काही झोपडी आहे किंवा आजीची जी काही कुटी आहे तिथे जाऊन ते दोघे सुद्धा थांबतात। ते दोघे सुद्धा तिथे जाऊन थांबल्याच्या नंतर आता इथे सर्वात महत्त्वाची एक गोष्ट होत असते, ती म्हणजेच की आजीने त्या दोघांना सुद्धा छान असे कपडे घालायला दिलेले असतात। आणि दोघांना छान असे कपडे इथे घालायला दिल्याच्या नंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ईश्वरी खूप सुंदर दिसत असते। आजीने असं सांगितलेलं असतं की नाही, काही जरी झालं तरी सुद्धा आता माझी तर जेवणं झालेली आहेत आणि त्यासोबत तुम्ही बनवून काहीतरी खा असं म्हटल्याच्या नंतर आता ईश्वरी जी आहे ती इथे चूल पेटवते, अर्णवला कांदा कापायला देत असते आणि स्वतः भाकरी करायला घेत असते। आता इथे भाकरी करत असताना जो अर्णव आहे, अर्णव मात्र इशू सोबतच आता लग्नाचे स्वप्न इथे रंगवत असतो। काही जरी झालं तरी सुद्धा ईश्वरी, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे आणि खरं सांगू का, तुला मला आपल्या घरी लग्न करून न्यायचं आहे। आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की आता तो हेही बोलत असतो की नाही, लग्न झाल्यावर आपण एकाच ताटामध्ये जेवायचं आहे। आणि असंच हे स्वप्न त्याला चाललेलं स्वप्न असतं। पण तेवढ्यातच आता इथे ईश्वरीचा हात हातामध्ये असतो, कारण तिच्या हाताला थोडंसं भाजलेलं असतं। आणि तिच्या हाताला थोडंसं भाजल्याच्या नंतर आता एक गोष्ट महत्त्वाची झालेली असते आणि ती म्हणजेच की आता ईश्वरी म्हणत असते, अहो सर असं काय करताय,
प्लीज असं काही करू नका ना। आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एक झालेली असते आणि ती म्हणजेच की आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे तुम्ही असं नका करू। असंच इथे आता ती बोलत असते आणि तेव्हाच इशू म्हणत असते, अहो सर आता मला भाजणारच आहे ना, तुम्ही असाच जर माझा हात पकडून बसलात तर मग काय करायचं। आणि त्यासोबतच आता ती म्हणत असते, सोडा असं भाकरी वगैरे करताना हात हा भाजतच असतो। आणि तेव्हाच जो आता अर्णव आहे तो मात्र इथे थोडासा भानावर येत असतो आणि भानावर आल्याच्या नंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही लावण्य आहे, लावण्याने इथे एक माणूस जो पाठवलेला असतो त्यांच्याकडे, तेव्हाच पाठवल्याच्या नंतर आता जो काही तो माणूस आहे त्याने व्हिडिओ आणि बरेच असे फोटो इथे काढलेले असतात। बरेच व्हिडिओ आणि फोटो इथे काढल्याच्या नंतर आता ते फोटो इकडे घराकडे पाठवलेले असतात। ते सगळे फोटो घरी पाठवल्याच्या नंतर आता एक गोष्ट इथे झालेली असते आणि ती म्हणजेच की जी काही लावण्य आहे, लावण्य ही वल्लरीशी बोलत असते आणि मला तर इथे आता त्याच्याशी लग्न करायचं आहे आणि ही मुलगी त्याच्यासोबत फिरत आहे। आणि तेव्हाच आता आजच घाव टाकायला हवा, एक घाव आणि दोन तुकडे म्हणूनच आता आजींना ह्या दोघी भडकवतात। इथे पाहायला गेलं तर ईश्वरीची आणि अर्णवची पत्रिका जुळलेली नसते, अर्णव आणि लावण्याची पत्रिका इथे जुळलेली असते आणि तरी सुद्धा ह्या गोष्टी अशा पद्धतीने होत आहेत। आजी हे तुम्हाला पटतंय का, असंच इथे आता ती बोलत असते। तेव्हाच आता इथे आजी म्हणत असतात, नाही आज तो घरी येऊ दे, घरी आल्याच्या नंतर मी ह्या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावेल। इकडे इशूचे बाबा राकेश आणि ईश्वरीच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी घरी आलेले असतात मुंबई शहरामध्ये आणि तेवढ्यातच राकेश इथे येतो आणि आल्याच्या नंतर ते व्हिडिओ आणि फोटो तो पाहतो। ते सगळं काही पाहिल्याच्या नंतर तो म्हणत असतो, आता मात्र हे सगळं काय चाललेलं आहे। त्याच्या मनामध्ये विचार येतो, आता हीच संधी आहे ह्या आजी भडकवण्याची। काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे ह्या मुलीला तर मी ओळखत सुद्धा नाहीये, पण ही मुलगी बहुतेक इथे आपल्या अर्णवला इथे त्याच्या जाळ्यामध्ये ओढत आहे असंच मला इथे का वाटत आहे। ह्या सगळ्या गोष्टींचा तो इथे विचार करत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा त्याने इथे विचार केल्यावर आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे मेहुणे रावांचं तुम्ही लवकरात लवकर लग्न लावून द्या असा विचार करत असतो। आता प्रेक्षकांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हाच आता इशू आणि त्यासोबतच अर्णव घरी येतात, आता इशू घरी जाते, तिचे बाबा म्हणत असतात, इशू हे सगळं काय आहे, माहित आहे की आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे किंवा तू आमचा विश्वासघात करणार नाहीयेस, पण एक गोष्ट तुला इथे समजते का, एका मुलीने असं परपुरुषाबरोबर किंवा एका दुसऱ्या अनोळखी मुलाबरोबर रात्रभर बाहेर राहणं हे किती योग्य आहे। आणि तेव्हाच आता इथे ती म्हणत असते, बाबा तुम्ही हे काय बोलताय, अर्णव सर चांगले आहेत आणि मला माहिती माझी चूक झाली, त्यासोबतच आता मी कामासाठी गेले होते, पण आता इथे तिचे बाबा म्हणत असतात, नाही काही जरी झालं तरी सुद्धा इथे मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही, मी आता ज्या गोष्टीसाठी आलो होतो ती गोष्ट इथे करणार आहे आणि तुझं आणि राकेश रावांचं लग्न मी आता ठरवलेलं आहे आणि लवकरच तुम्हा दोघांचा सुद्धा साखरपुडा इथे होणार आहे। ह्या सगळ्या काही गोष्टी आता इथे तिचे बाबा तिला सांगतात। बाबांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर मात्र इशूला खूपच मोठा धक्का बसतो। तिला तर काय करावं आणि काय नाही हे समजत नसतं, पण आता तिच्याकडे कुठला पर्याय शिल्लक नसतो। आता इकडे दुसऱ्या बाजूला अर्णव सुद्धा घरी जातो। अर्णवला आजी म्हणत असतात, अर्णव तुझं आता खूप झालं, खूप काही गोष्टी तुझ्या मनासारख्या मी इथे करून घेतलेल्या आहेत, पण आता नाही, काही जरी झालं तरी सुद्धा आता मी तुझं काहीच ऐकणार नाही। तेव्हाच अर्णव म्हणत असतो, अगं आजी पण काय झालंय, तू अशी का बोलत आहेस। तेव्हाच आता आजी म्हणत असतात, हे बघ तुझं आता लग्न ठरवलेलं आहे मी आणि त्यासोबतच तुला माहिती ना तुझी आणि ईश्वरीची पत्रिका जुळत नाही, तर तुला त्या लावण्याबरोबर लग्न करायचं आहे। आणि तेव्हाच तो म्हणत असतो, एक मिनिट आजी, मला काय करायचं आणि काय नाही करायचं ह्या गोष्टी मात्र इथे तू ठरवू नकोस, काही जरी झालं तरी सुद्धा माझ्या लाईफचे निर्णय मी स्वतः घेणार। पण आजी म्हणत असतात, नाही चिंटू, ह्या लग्नाच्या गोष्टीच्या बाबतीत मी हे निर्णय तुला अजिबातच घेऊ देणार नाही, काही जरी झालं तरी सुद्धा
इथे तुला लावण्यासोबत लग्न करायचंच आहे असं इथे ते बोलत असतो। पण इथे मात्र आता अर्णवने स्पष्टपणे नकार दिलेला असतो। इकडे आता हे लग्न ठरल्याच्या नंतर लगेचच नमूने जो आकाश आहे त्याला फोन करून सांगितलेलं असतं की लग्न ठरलेलं आहे। आणि त्याच वेळी आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ही गोष्ट आकाश लगेचच आता अर्णवला सांगतो की राकेश बरोबर इशूचं लग्न ठरलेलं आहे। आणि तेव्हाच आता इथे त्याला खूप मोठा प्रश्न पडतो, पण आता आपल्या मनामध्ये जे काही ईश्वरीबद्दल भावना आहेत, जे काही तिच्याबद्दल प्रेम आहे किंवा आणखी काही जे आहे ते तिला कसं सांगायचं। आणि तेव्हाच आता इथे मात्र जो अर्णव आहे तो आतून खूप जास्त तुटलेला असतो। ईश्वरीवर भरभरून प्रेम करणारा अर्णव मात्र जेव्हाच त्याला समजतं की ईश्वरीचं राकेश सोबत लग्न होणार आहे तेव्हाच तो एक गोष्ट ठरवतो, नाही काही जरी झालं तरी सुद्धा आता मी सुद्धा इथे लावण्याबरोबर लग्न करेलच। पण प्रेक्षकांनो आता नम्रताने आकाशला एक गोष्ट सांगितलेली असते, इकडे इशूला तो जो राकेश आहे तो पसंत नाहीये आणि तरी सुद्धा इथे आता ती त्याच्याबरोबर लग्न करायला लागलेली आहे। खरं सांगायचं तर आता इशूला खरं सांगू का अर्णव सर आवडतात, पण आता ती आईबाबांच्या पुढे काही बोलत नाही। तेव्हाच आता इथे जो काही आकाश आहे, आकाश मात्र ह्या सगळ्या काही गोष्टी इथे अर्णवला सांगतो की ईश्वरी जी आहे ती मनाविरुद्ध लग्न करायला लागलेली आहे। तिला पाहायला गेलं तर आता इथे तू तिला प्रचंड आवडतोस, पण तिने आत्तापर्यंत ही गोष्ट बोलून दाखवलेली नाही। आणि तेव्हाच मात्र अर्णव एक विचार करतो, तो ईश्वरीकडे जात असतो आणि त्याचं प्लॅन व्यवस्थित झालेलं असतं। काही जरी झालं तरी सुद्धा आता मला तर ईश्वरी सोबतच लग्न करायचं आहे। तेव्हाच आता जेव्हा इकडे अर्णव ईश्वरीला भेटायला जातो, अर्णव तिच्याकडे गेल्यावर ईशू तिच्या हातावर पेढा ठेवते आणि म्हणत असते, हे घ्या सर पेढा। तेव्हाच तो म्हणतो, हो खरंच मला पेढ्यावरून आठवलं। काय काय आठवलं सर तुम्हाला? मला ना ईश्वरी शिर्केला इथे क्लाउड्स किचनला ऑर्डर द्यायची होती। आणि तेव्हा ती म्हणत असते, काय हो सर आता कसली ऑर्डर देताय आणि आता कसला कार्यक्रम आहे बरं? आणि तेव्हाच आता तो म्हणत असतो, अर्णव राजेश शिर्के लग्न करतोय। ती म्हणत असते, काय तुम्ही लग्न करताय? तेव्हाच तो म्हणत असतो, हो का काय झालं? तेव्हाच आता मात्र ती म्हणत असते, हो का? आणि तेव्हा तो म्हणतो, हो तुला एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय? तू पण लग्नच करतेस ना राकेश बरोबर, आणि मी सुद्धा लग्न करतोय लावण्याबरोबर। हे घे माझ्या लग्नाचा तुला पेढा पहिलाच। असं म्हणूनच आता इशूने दिलेला पेढ्याचा कुस्कारा करतच तो तिथून निघालेला असतो। पण जेव्हापासूनच आता जो अर्णव आहे तो इथे लावण्यासोबत लग्न करणार आहे ही गोष्ट समजताच आता मात्र इशूला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं। लावण्या बरोबर लग्न करतायत म्हणून तिची चिडचिड होत असते आणि ही गोष्ट मात्र नमूला ती बोलत असते, अगं ती लावण्या सरांच्या लायकीची नाहीये, ती एक नंबरची विचित्र मुलगी आहे, खोटारडी आहे, त्यासोबतच ती अर्णव सरांना सूटच होत नाहीये, हे असे कसे तिच्याबरोबर लग्न करू शकतात? आता हे सगळं काही प्लॅन असतो। आणि तेव्हाच आता नमू म्हणत असते, का नाही करू शकत? आणि तू कोण सांगणार आहे? तुला काय गरज आहे त्यांच्या आयुष्याबद्दल हे सगळं काही डिस्कस करण्याची आणि बोलण्याची? त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझं त्यांनी का बरं ऐकावं आणि हे सगळं काही बोललं नाही 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 ती लावण्या अर्णव सरांना अजिबात सूट होत नाहीये। तेव्हा नम्रता म्हणते, का तू कोण ठरवणारी आणि तुला कसं माहिती? आणि तू काय एवढी जलस फील होती? नाही मी कुठे जलस फील करते, अजिबातच असं काही नाहीये। आणि तेव्हाच आता त्या दोघांचं लग्न ठरलेलं आहे, लवकरच ते होईल सुद्धा असा विचार ती करते। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच नाही अर्णव सर असे करू शकत नाही, आणि का करू शकत नाहीत असं बोलल्यावर आता इथे इशू म्हणत असते, कारण अर्णव सरांवर माझं प्रेम आहे। आता मात्र नमू तिला पकडते आणि गोल गोल फिरवते आणि म्हणत असते, बघ तुझं अर्णव सरांवर प्रेम आहे ना, हीच गोष्ट हवी, तरी सुद्धा तू तुझ्या मनाविरुद्ध राकेश बरोबर का लग्न करायला लागलेली आहेस? गरज नाहीये त्या सगळ्या गोष्टींची। आणि तेव्हाच लगेचच आता नम्रता इथे फोन करून आकाशला सांगत असते की इथे आता ईश्वरीला अर्णववर असलेलं प्रेम तिने इथे कबूल करून दाखवलेलं आहे। आणि तेव्हाच मात्र इकडे जो काही अर्णव आहे आकाश आहे तो सुद्धा म्हणत असतो, हो का अगदीच आमचा हा सगळा काही प्लॅन होता, आपला जो प्लॅन आहे तो मात्र इथे यशस्वी झालेला आहे। म्हणजे काय तुला कळतंय? अरे तुला एक सांगू का, खरं सांगायचं तर दादाचं सुद्धा ईश्वरीवर प्रचंड प्रेम आहे आणि तिचं सुद्धा प्रचंड प्रेम असल्यामुळेच आता हा खोटा तर लग्नाचा घाट इथे घातलेला होता।
का तर त्यांना आता एकमेकांवर असलेल्या प्रेमाची जाणीव व्हावी म्हणूनच, आणि आपला तर प्लॅन आता इथे व्यवस्थित झालेला आहे असंच आता इथे तो बोलत असतो. आणि त्याने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र नम्रताला खूप जास्त आनंद झालेला असतो. त्याचबरोबर इकडे आता जो काही अर्णव आहे, अर्णवला त्याच्या प्रेमाची जाणीव झालेली असते आणि आता तो सुद्धा ईश्वरीला प्रपोज करणार असतो. पण प्रेक्षकांनो, जरी आता लावण्याचं आणि अर्णवचं लग्न ठरलेलं असलं तरी सुद्धा त्याच मांडवा मध्ये जो अर्णव आहे तो इशू सोबत लग्न करणार असतो. आणि इथे मात्र जो काही आपला हा आहे राकेश आहे, राकेशच्या प्लॅनचे पूर्णतः 12 इथे वाजलेले असतात आणि त्यासोबतच राकेश सोबत जे लग्न ठरलेलं असतं ते सुद्धा इथे आता फ्लॉप झालेलं असतं. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स आणि ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्यासोबतच इंटरेस्टिंग अशा ट्विस्ट सोबत. तोपर्यंत पाहत राहा तू हिरे माझा मितवा. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.